श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आपण मागील भागामध्ये बघितलं होतं की स्वामी महाराज वेळोवेळी कशी प्रचिती देतात. स्वामी महाराज हे आपल्या भक्तांसाठी नेहमी धावून येत असतात. तसंच आपण अजून एक गोष्ट स्वामी महाराजाची बघणार आहोत. श्री स्वामी समर्थ. सोलापुरामध्ये बाबूराव नावाचे एक स्वामी भक्त राहत होते. गाणगापूर किंवा अक्कलकोटला जाणाऱ्या कुठल्याही भक्ताचे ते मनपूर्वक आदरातिथ्य करायचे. ही त्यांची स्वामीनिष्ठा होती. स्वामीचे दर्शन घ्यावे म्हणून एक दिवस ते अक्कलकोटला निघाले होते. वाटेत त्यांना दोन माणसे भेटली. एकाचे लग्न झाले नव्हते आणि दुसरा अतिशय गरीब होता. तिघे अक्कलकोटला जाताना लग्न न झालेला माणूस दुसऱ्याला म्हणाला, माझी आता 40 उलटली. मजपाशी बक्कळ पैसे आहेत, परंतु दुर्दैवाने माझे लग्नच जमत नाही. दुसरा त्या पहिल्याला म्हणाला, माझ्यापाशी विद्या आहे, परंतु कुठेही नोकरी मिळत नाही. दोघांचे बोलणे बाबूरावांनी ऐकले. इतक्यात पहिला दुसऱ्याला म्हणाला की आपली कामे जर स्वामींनी केली तर आपण त्यांना अवतारी पुरुष मानून जरूर संबोधू. बाबूराव हे निष्फळ बोलले. ऐकून दोघांना उपदेशून बोलले, तुमचे बोलणे पोकळ आहे. स्वामींची सेवा करा, त्यांचे सतत स्मरण करा, काहीतरी नवस बोला, तुमचे काम निश्चित होईल. काळजी करू नका. स्वामी समर्थ हे श्री दत्तावतारी आहेत. एकमेकांशी बोलत तिघेही अक्कलकोटात गेले. औदुंबराखाली स्वामी बसले होते. ते तिघे स्वामीपाशी गेले. तिघांनी साष्टांग नमस्कार घातला आणि स्वामीपासून काही अंतरावर शांतपणे उभे राहिले. तितक्यात स्वामी म्हणाले, आम्हा अवधूताची परीक्षा रे कसली घेता. स्वामी त्रिकालाज्ञ आहात याची खात्री लगेच त्यांना पटली, कारण स्वामीपर्यंत त्या तिघांचा आवाज पोहोचला होता. लग्न न झालेल्याने स्वामीकडे पाहिले आणि त्याने आपणच आपल्या थोबडीत मारली. तेच कृत्य दुसऱ्याने सुद्धा केले. दोघांनी स्वामीची क्षमा मागितली. स्वामीच्या सेवेत तिघेही राहिले. काही दिवसांनी स्वामींचा निरोप घेऊन ते तिघेही माघारी वळाले. ज्याचे लग्नच जमत नव्हते त्याचे लग्न जमले आणि ज्याच्याजवळ पैसा नव्हता त्याला विद्येच्या बळावर संस्थानात उत्तम नोकरी मिळाली. दोघांचंही स्वामीवर निष्ठा बसली आणि ते अक्कलकोटला येऊन नित्य स्वामीचे दर्शन घेऊ लागले. बघा स्वामी सेविकाऱ्यांनो, स्वामी महाराज वेगवेगळे आपल्या भक्तीला बघून आपली फल देत असतात. आपण नेहमी बघतो स्वामी महाराजाच्या फोटोवरती एक वाक्य लिहिलेलं असतं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्याचा सारांश असा होतो, माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, प्रेम ही एकच गोष्ट अशी आहे की ती माणसांमधली नाती अधिकाधिक दृढ करीत जाते. हे प्रेम माणसाला उत्कृष्ट भगवंत भक्ती प्रदान करते. या प्रेमात विलक्षण अशी आध्यात्मिक ताकद असते. ह्या उत्कृष्ट प्रेमाला नामस्मरणाची अतूट जोड मिळाली तर माणसामध्ये दडलेलं सत्वन